आता इथे बघा काय आहे, 17.1 काय सांगतो, जर गुड सर्व्हिसेस इनवर्ट सप्लाय घेतला, गुड सर्व्हिसेस दोन्हीचा, रजिस्टर पर्सनने काय केलं, बिझनेस पर्पज हे तो इनवर्ट सप्लायचे गुड सर्व्हिसेस वापरतोय, तर ITC अवेल करता येईल. पण जर द अमाऊंट ऑफ क्रेडिट रिस्ट्रिक्ट केले, जर त्यांनी ते गुड सर्व्हिस वापरून अदर पर्पज ते सप्लाय केले अदर दॅन बिझनेस पर्पज, तर ITC मिळणार नाही. दुसरं, एक टॅक्सेबल सप्लाय असतो, दुसरा एक्झाम सप्लाय असतो. इथे बघा, इथे आहे ना क्लिअर आहे की टॅक्सेबल सप्लाय करता आणि एक्झाम सप्लाय करता मी वेगवेगळे इनपुट घेईन. मी तुम्हाला जसं सांगितलं की माझ्याकडे टॅक्सेबल सप्लाय आहे, याच्याकरता मी परचेस ऑर्डर A करता वेगळी देईन, जो P करता वापरतो, याचा मला ITC मिळणार आहे याचा. आणि इथे A वापरतोय K करता, जो एक्झाम्प्ट आहे, याचा ITC मला मिळणार नाही आहे, तर मी याची वेगळी ऑर्डर देईन. आणि मला कळेल किंवा हा बिल नंबर जो आहे याचा ITC रिस्ट्रिक्ट आहे, तो मी रिव्हर्स करीन. आणि हा जो ITC आहे हा मी वापरतोय टॅक्सेबल पर्सनला, हा सप्लाय घेतोय Aचा, म्हणजे मी A जेव्हा मागणी करीन रॉ मटेरियल Aचं, तेव्हा मी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या परचेस ऑर्डरमध्ये हे नोंदवीन. ॲटलिस्ट वेगवेगळ्या परचेस ऑर्डर नोंदवलं म्हणजे वेगवेगळं बिल येईल त्याचं. सांगितलं आपल्याला की हे परचेस ऑर्डर दोन वेगवेगळ्या आहेत, कारण की मला हे वापरायचं आहे टॅक्सेबलला, दुसरं वापरायचं आहे एक्झामला, ते वेगवेगळी बिलं दे. म्हणजे इथे मला अपॉर्च्युनिटी करायला त्रास होऊ नये. एक्झाम सप्लाय जर होत असेल तर त्याचं जे इनवर्ट सप्लाय घेतोय त्याचा ITC नाही मिळणार आहे रजिस्टर पर्सनला, टॅक्सेबल सप्लायचा मिळणार आहे. तसंच झिरो डेट सप्लाय केला असेल टॅक्सेबल ॲज वेल ॲज झिरो डेट सप्लाय, तर झिरो डेट सप्लायचा पण काय मिळतो, जर डोमेस्टिकली जरी एक्झाम सप्लाय असेल पण जर तो एक्सपोर्ट केला झिरो डेट सप्लाय केला तर त्याचाही ITC मिळतो. हे आपण बघितलं इकडे 16.2 मध्ये की. पण इथे मला एक्झाम सप्लाय करता मी कुठलं मागवतोय, एक्सपोर्ट करायला कुठला इनवर्ट सप्लाय मागवतोय, इनपुट्स मागवतो. इनपुट्स मी वेगवेगळ्या ठेवू शकतो, लक्षात घ्या. पण एखादी सर्व्हिस घेतली गेली ती तुम्ही कशी वेगवेगळी करणार, गुड्स पहिल्यापासूनच वेगवेगळे दाखवता येतील. द व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय अंडर सबसेक्शन 2 शॅल बी सच ॲज मे बी प्रिस्क्राईब अँड शॅल इन्क्लूड. जेव्हा तुम्ही एक्झाम सप्लाय काढाल तर एक्झाम सप्लायमध्ये आणखीन काय काय येईल हे दिलं इकडे. सप्लाईज ऑन विच द रिसिपियंट इज लायबल टू पे टॅक्स ऑन रिव्हर्स चार्ज. रिसिपियंटला टॅक्स भरायचा आहे, माझा आउटपुट सप्लाय आहे, तो टॅक्सेबल आहे, पण टॅक्स कोण भरतोय, रेसिपियंट. हे समजा मी 100 रुपयाचा सप्लाय केला, यातला 60 रुपयाचा फॉरवर्ड चार्ज आहे, ओके, आणि 40 रुपयाचा रिव्हर्स चार्ज. सॉरी, याच्यामध्ये असं करतो मी की 10 रुपयाचा रिव्हर्स चार्ज आहे आणि 30 रुपयाचा मी एक्झाम सप्लाय करतोय. 60 टॅक्सेबल आहेत पण फॉरवर्ड चार्ज, 10 टॅक्सेबल आहे रिव्हर्स चार्ज आणि 30 एक्झाम सप्लाय. तर या 30 मध्ये हे 10 पण घ्यायचे, म्हणजे एक्झाम सप्लाय 40 रुपयाचा होईल. तुम्ही टॅक्स कलेक्ट करताय का, नाही ना, तुम्ही सप्लाय केला, टॅक्स कलेक्ट केला नाही, तुमचा एक्झाम सप्लाय येतो. 30 रुपये तुम्ही सप्लाय केला, टॅक्स नाही कलेक्ट केला, का नाही कलेक्ट केला, कारण ते एक्झाम्प्ट आहे, ते एक्झाम्प्टच आहे. पण 10 वरती टॅक्स तुम्ही कलेक्ट नाही करत आहात, मला भरायचं आहे, तुमच्याकडून मी परचेस केलंय. तर तुमचा आउटवर्ड सप्लाय जो आहे या 10 रुपयाचा, हा जरी टॅक्सेबल असला पण तुम्ही टॅक्स कलेक्ट करत नाही ना, तर तो एक्झाम सप्लायमध्ये ॲड करा. तुम्ही तुमचा एक्झाम सप्लाय कसा काढाल, तर फॉरवर्ड चार्जमध्ये असलेला टॅक्सेबल सप्लाय प्लस रिव्हर्स चार्जमध्ये असलेला टॅक्सेबल सप्लाय, हा त्यात नाही घ्यायचा. फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्सेबल आहे तो टॅक्सेबल, जो रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्सेबल आहे तो एक्झाममध्ये ॲड करा. काय म्हटलं, द व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय माझी 60 रुपये फॉरवर्ड चार्ज आहे, 10 रुपये रिव्हर्स चार्ज आहे, 30 एक्झाम सप्लाय,
म्हणजे एक्झाम तर प्युअरली तीच आहे. तर या एक्झाम सप्लायमध्ये इन्क्लूड करा सप्लाईज ऑन विच द रिसिपियंट इज लायबल टू पे टॅक्स. रिसिपियंटला टॅक्स भरायचा आहे, ती व्हॅल्यू ही 10 याच्यामध्ये ॲड करा, 40 होईल. ट्रान्झॅक्शन इन सिक्युरिटीज, मी सिक्युरिटी परचेस सेल करतो, त्याची व्हॅल्यू पण एक्झाम सप्लायमध्ये घ्या. सिक्युरिटीवरती जीएसटी लागत नाही, सिक्युरिटीवरती जीएसटी लागत नाही, पण त्याच्या ब्रोकरेजवर जीएसटी लागतो. अरेंज करण्याकरता जी काही ॲक्टिव्हिटी जो करतो त्यावर टॅक्स लागतो, पण सिक्युरिटीवर टॅक्स नाही आहे, लँडवर टॅक्स नाही आहे. ट्रान्झॅक्शन्स इन सिक्युरिटीज, सेल ऑफ लँड आणि सेल ऑफ बिल्डिंग, सीसी मिळाल्यानंतर विकलेली बिल्डिंग, याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू एक्झाम सप्लायमध्ये येईल. मी काय काय विकलं तो माझा आउटवर्ड सप्लाय आहे. मी जे विकलं तो माझा आउटवर्ड सप्लाय आहे. तर याच्यामध्ये मी टॅक्सेबल सप्लाय करतो, प्लस टॅक्सेबल सप्लाय असा करतो याच्यावरती रिसिपियंटला टॅक्स भरायचा आहे, प्लस मी एक्झाम सप्लाय करतो, हे दोन्ही एक्झाम सप्लायमध्ये येईल. प्लस सिक्युरिटीज, लँड आणि बिल्डिंग, या सगळ्याची व्हॅल्यू मी किती आउटवर्ड सप्लाय केला. जरी माझा बिझनेस नाही आहे लँड विकणं, बिल्डिंग नाही आहे लँड विकणं, सिक्युरिटीज घेतो विकतो, इन्व्हेस्टमेंट आहे, मला वाटतं चला इन्व्हेस्टमेंट केली, भाव वाढला घेऊ आपण, रिटर्न घेऊ याची, यातून पैसे आले ना बँकेत. या सगळ्या केसमध्ये बँकेत पैसे येतात, हे सगळं इन्क्लूड करा एक्झाम सप्लायच्या व्हॅल्यूमध्ये. For the purpose of this subsection, the expression value of exam supply shall not include the value of activities transactions specified in Schedule 3, except those specified para 5 of the said schedule. Para 5 सांगतो तुम्हाला काय पुढे, ठीक आहे. बघा पुढे आलो इकडे. एक्झाम सप्लायमध्ये आपण काय बघतो, एक्झाम सप्लाय डिफाईन केला आहे सेक्शन 2 मध्ये क्लॉज 47 मध्ये, की नील रेट ज्या गुड सर्व्हिसवरती आहे, सेक्शन 11नी जे नोटिफाय केले, आणि अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन जे त्याच्यावर जीएसटी लागत नाही, आणि पेट्रोलियम प्रोडक्ट हे एक्झाम सप्लायमध्ये मेनली येतात. प्लस मानलं जाईल डीम टू इन्क्लूड, काय मानलं जाईल की RCM जो सप्लाय केला, जो रिसिपियंट टॅक्स भरेल तो पण एक्झाम सप्लाय. सिक्युरिटीजची व्हॅल्यू येईल एक्झाम सप्लाय. आता सिक्युरिटीज मी लाखोच्या विकतो, फार मोठा आकडा येईल. तर रूल 45 मध्ये सांगितलं आहे की जी व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटी शॅल बी टेकन ॲज 1% ऑफ द सेल व्हॅल्यू ऑफ सच सिक्युरिटी. 1% व्हॅल्यू घ्या सिक्युरिटीजची, आणि जी लँड आणि बिल्डिंग आहे याची जी स्टॅम्प ड्युटी भरताना जी व्हॅल्यू आहे ठीक आहे. आलं लक्षात. आणि इन्क्लूड काय करू नका, इन्क्लूड काय करायचं नाही याच्यामध्ये. तर सेल ऑफ लँड अँड बिल्डिंग कधी सीसी मिळण्या अगोदर परचेस सेल केली आहे तर, आणि जे सर्व्हिसेस बाय वे ऑफ जे इंटरेस्ट इन्कम येतं ते घ्यायचंच नाही. इंटरेस्ट एक्झाम्प्ट आहे, तो घ्यायचाच नाही. पण हे बँकिंग कंपन्यांना, फायनान्शियल कंपन्यांना लागू होत नाही, त्यांचा तो बिझनेसच आहे. इंटरेस्ट देणं घेणं त्यांचा बिझनेसच आहे. एखादी इन्व्हेस्टमेंट कंपनी तुमच्याकडनं पैसे घेते, तुम्हाला 5% इंटरेस्ट देईल, पण तेच आणखी मोठ्या कंपनीकडे ते 60% इन्व्हेस्ट करत असतात, किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत असतात, आणखीन कुठे इन्व्हेस्ट करत असतात. त्यांना जर इंटरेस्ट मिळाला तर त्यांचं ते इन्कम आहे. फायनान्शियल कंपन्यांचं, बँकिंग कंपन्यांचं ते इन्कम आहे, बँकेचं किंवा पेन्शन कंपन्यांचं. अदरवाईज इंटरेस्ट जे एक्झाम इन्कम आहे त्यातनं इंटरेस्टची व्हॅल्यू बाजूला काढा.
CC मिळण्या अगोदर जर बिल्डिंग विकली टॅक्सवर सप्लाय आहे ना, मग टॅक्स कलेक्ट केला, मग एक्झाम नाही. पण बिल्डिंग विकली आणि टॅक्स कलेक्ट नाही झाला तर मग शेड्यूल 3चं कन्शन झालं ते, मग ती व्हॅल्यू ॲड करा. हेच महत्त्वाचं आहे की एक्झाम आपण सरळ म्हणतो एक्झाम फक्त एवढंच नाही आहे जेवढं तुम्हाला दिलं आहे सेक्शन 2 क्लॉज 47मध्ये एक्झाम म्हणता तेवढंच एक्झाममध्ये येत नाही, एक्झाममध्ये हे पण येतं. वाटणी करायची आहे, कोणामध्ये करायची आहे वाटणी? टॅक्सेबल आणि एक्झाममध्ये करायची आहे. टॅक्सेबल टॅक्स कलेक्ट केला किती टक्के? 3, 5, 12, 18, 28 जो रेट आहे कलेक्ट केला. पण एक्झाम तुम्ही कसा काढाल? स्कोप वाढवता ना एक्झामचा. हे विकलं आहे यातून सेक्शन 2 मध्ये क्लॉज 47 मध्ये दिलेला आहे तो सप्लाय केला तो एक्झाम आहे. याच्यामध्ये अल्कोहोल पेट्रोलियम प्रोडक्ट याचा बिझनेस कोणाचा असेल ती व्हॅल्यू पण त्यामध्ये ॲड होईल. प्लस आणखीन RCM सप्लाय, सिक्युरिटीची 1% व्हॅल्यू, लँड आणि बिल्डिंगची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू ही ॲड होईल. इंटरेस्ट इन्कम वजा करा. हे केल्यावर व्हॅल्यू मिळेल एक्झाम सप्लायची. मग तुम्ही काढाल बाबा 2 करोड एक्झाम सप्लाय, 4 करोड टॅक्सेबल सप्लाय. कळलं? एक्झाम सप्लाय सहज निघत नसतो. 17(3) त्यांनी बनवला खास त्याकरता की एक्झाम सप्लायमध्ये काय घ्यायचं आणि हा रूल बनवला. या रूलमध्ये रूल 41, 43 आहे. यात हे सगळं दिलं आणखीन की हे काय ॲड करा काय नाही करा हे सगळं दिलं. ओके, मी हे सांगणार आहे परत. ओके, मी सांगणार आहे. आता बँकेकरता 17(1) झाला, 2 झाला, 3 झाले. बँकेकरता रूल 38 आहे आणि सेक्शन 17(4) आहे. 17(4) मध्ये त्यांनी काय दिलं की बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग NBFC, नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी, ते काय ॲक्टिव्हिटी करतात? एंगेज इन सप्लाइंग सर्व्हिसेस बाय वे ऑफ ॲक्सेप्टिंग डिपॉझिट घेतात, लोन देतात, ॲडव्हान्सेस लोन देतात. हॅव द ऑप्शन टू आयदर. त्यांना काय ऑप्शन दिला की तुम्हाला ऑप्शन काय की आयदर तुम्ही एक्झाम बघा इंटरेस्ट इन्कम एक्झाम्प्ट आहे, इंटरेस्ट इन्कम एक्झाम्प्ट आहे. तर बँक कुठला इन्व्हर्ट सप्लाय घेते तर त्यांनी टॅक्सेबल सप्लाय किती केला आहे? बँकेचा टॅक्सेबल सप्लाय काय असतो? क्रेडिट कार्डच्या इंटरेस्टवरती टॅक्स लागतो. बाकी आपण विड्रॉल करतो ATM मधनं, एक्सेस विड्रॉल केले का चार्जेस लागतात, चेक रिटर्न केला का चार्जेस लागतात, का DD काढला चार्जेस असतील, त्याच्यावर GST असेल. छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यातनं बँकेला टॅक्सेबल इन्कम मिळतं. बाकी बँकेचा मेन बिझनेसचा काय? इंटरेस्ट अर्न करणं, ते एक्झाम्प्ट आहे. म्हणजे 70, 80, 90% बँकेचा जो सप्लाय हा एक्झाम सप्लाय आहे. त्यांना 90%, 70% ॲटलिस्ट ITC रिव्हर्स करायला लागेल. त्यांनी तो ऑप्शन वापरावा किंवा ऑर अवेल ऑफ एव्हरी मंथ अँड अमाऊंट टू 50% अवेल करा. 50% काय होईल? द रेस्ट शॅल बी लॅप्स. इनपुट कॅपिटल गुड सर्व्हिसेस एवढं येईल. कुठे येईल ते? 2 लाख जर आले, 1 लाख रिव्हर्स करा 38 मध्ये, 1 लाख अवेल करा, 1 लाख लॅप्स होतील. आणि जर हे मान्य नसेल 17(2) प्रमाणे काय करा? अपॉर्च्युनिमेंट करा. टॅक्सेबलला किती सप्लाय घेतला इन्व्हर्ट आणि एक्झामला किती घेतलाय? नाही परवडणार बँकेला ते. त्यांना 50% ITC अवेल करणं हा बेस्ट ऑप्शन आहे. ऑप्शन चूज केला एकदा त्यांनी का त्यांना तो वर्षभर वापरायला लागेल. रिमेनिंग पार्ट ऑफ फिनान्शियल इयर वर्षभर तो ऑप्शन एकदा का एप्रिलला मी 50% घेतला का तोच मार्चपर्यंत करायला लागेल. नेक्स्ट इयर चेंज करू शकतो. आता हे जे 50% आहेत प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द रिस्ट्रिक्शन ऑफ 50% शॅल नॉट अप्लाय टू द टॅक्स पेड ऑन सप्लाईज मेड बाय. त्यांनी जे त्यांच्या ब्रँचला सप्लाय केला आहे तो ITC पूर्ण घेऊ शकतात. त्याला ॲप्लिकेबल नाही 50% लिमिट. डिस्ट्रिक्ट पर्सन आहे ना. आता बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र आहे ब्रँच, तेच बँक ऑफ इंडिया गुजरात आहे, त्यांना सप्लाय केला तो ITC पूर्ण मिळेल. त्याला 50% रिस्ट्रिक्शन नाही. बघा कसं आहे हा रूल केला. रूल 38 17(4) प्रमाणे बँकिंग कंपनी
or a financial institution, including a non-banking financial company, engage in supply of services by way of accepting deposits or extending loans or advances. जे 17.4 दिलंय ते सगळं दिलंय. कारण रूल संबंधित 17.4शी that chooses not to comply with the provision of 17.2 in त्यांना अपॉर्च्युनिमेंट नाही करायचं. तर अकॉर्डिंग विथ द ऑप्शन की आम्हाला रूल द्या, आम्ही रूलप्रमाणे करतो. त्यांना कसं करायचं अपॉर्च्युनिमेंट हे सांगितलं यामध्ये. द फॉलोइंग प्रोसिजर शॅल फॉलो द फॉलोइंग प्रोसिजर, नेमली काय करायचं. द सेड कंपनी और इन्स्टिट्यूशन शॅल नॉट अवेल द क्रेडिट ऑफ द टॅक्स पेड और इनपुट सर्व्हिसेस यूज फॉर नॉन बिझनेस पर्पज. जर बँकेने नॉन बिझनेस पर्पज काय इन्व्हर्स आपला घेतलाय सोडून द्या, ठीक आहे. घेतला असेल ते घेतच नसतील, पण नियम सांगतो काय, घेतलाय नॉन बिझनेस पर्पज नाही मिळणार ITC, ठीक आहे. द क्रेडिट ॲट्रिब्युटेबल टू द सप्लाईज 17.5 मध्ये ITC ब्लॉक आहे, तो सोडून द्या, तो मिळणारच नाही. म्हणजे जर 100 रुपये ITC आहे, यातला नॉन बिझनेस 10 आहे, रिस्ट्रिक्ट केलेला 17.5 मधला 15 आहे, तर उरले 75. The said company or institution shall avail the credit of tax paid on input and input services referred to in the second proviso not covered under A. म्हणजे याच्यामध्ये ब्रँचला केलेला सप्लाय 15 आहे, 75 मध्ये हा पूर्ण ITC मिळेल. हा 25, हा 15 गेला, हा 15 पूर्ण मिळेल, उरले किती 60. या 60 मधला 50% ऑफ रिमेनिंग अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स शॅल बी ॲडमिसिबल. म्हणजे ह्याच्यामधला 60 मधला 30 मिळेल, हे 15 पूर्ण मिळतील जे ब्रँचला केलेत, एवढं ITC घे. 50% म्हणजे समोर 100 इथे 50 घ्या असं नाही. पहिले हे बघा की या 100 मधले असे काय आहेत का जे नॉन बिझनेस पर्पज घेतले, वजा करा. 17.5 मधले वजा करा, हे मिळणारच नाही आहेत. जे उरले त्यातले ब्रँचने सप्लाय केला आहे ते 100% मिळणार आहे, आणि जे उरतील त्यातले 50% लॅब्स, 50% अवेल करा. आता ज्या वेळेस सर्व्हिस घेतली जाते, एक मशीन आहे, पॅकिंग मशीन आहे, एकदम सप्लायचं पण प्रॉडक्ट पॅक होतं, ॲक्सेप्टेबल पॅक होतं, तर त्या मशीनचा ITC किती घ्यायचा. रूल 43. द गव्हर्नमेंट मे प्रिस्क्राईब रूल 42. रिपेअरिंग केलं मशीनचं तर रूल 42 म्हणतो की रिपेअरिंगचं सगळं ITC मिळणार नाही. मग टॅक्सेबल सप्लाय आहे, एकदम सप्लाय त्या मशीनवरती, मग अपॉर्च्युनिमेंट करा ITC. मग तो कसा करायचा याकरता रूल आहे. इथे मी वेगळे काढू शकत नाही ना. जसं तुम्हाला बोललो की जसं मी इकडे P करता जेव्हा A घेतोय, P मध्ये टॅक्सेबल आहे, ते मी A वेगळं मागवीन, A करता वेगळं मागवीन. पण अशा प्रकारे त्याची कॉमनली यूज आहे. त्यावेळेस अपॉर्च्युनिमेंट करण्याकरता रूल 42 आणि 43 येतात. अपॉर्च्युनिमेंट ITC अवेल्ड ऑन इनपुट सर्व्हिसेस रूल 42 आणि कॅपिटल गुड्ससाठी 43. त्याला म्हणतात कॉमन क्रेडिट. कॉमन क्रेडिट सप्लाईज यूज फॉर आयदर बिझनेस पर्पज, दुसरं नॉन बिझनेस पर्पज, तिसरं टॅक्सेबल सप्लाय, चौथं झिरो सप्लाय आणि एक्झाम सप्लाय. बिझनेस पर्पज, नॉन बिझनेस पर्पज. बिझनेस पर्पज आहे, टॅक्सेबल सप्लाय करताय, झिरो सप्लाय करताय, एक्झाम सप्लाय करताय. मग इन्व्हर्ट सप्लाय घेतलाय, बिझनेस पर्पज किती घेतलाय, त्यातला टॅक्सेबलला किती घेतलाय, झिरोला किती घेतलाय, एक्झामला किती घेतलाय आणि नॉन बिझनेस पर्पजला किती वापरला गेला. म्हणजे हे 4 बघायला लागतील ना तुम्हाला. ओके. मी जर माझ्याकडे एक मी इन्व्हॉइसची फाईल मागवली, इन्व्हॉइसची फाईल आहे, ती बघीन हा इन्व्हॉइस कशाकरता वापरला आहे. हे जे इन्व्हर्ट सप्लायचं बिल आहे, गुड्स आहे, सर्व्हिसचं आहे, कॅपिटल गुड्स आहे, कशाकरता वापरलं आहे. एक टॅक्सेबल सप्लाय करण्याकरता, झिरो सप्लाय करण्याकरता, एक्झाम सप्लाय करता, किंवा ह्यातून जे काय बनवलं ते विकलं नाही, कोणाला गिफ्ट दिलं, नॉन बिझनेस पर्पज झालं.
तुम्हाला अशा प्रकारे काय करायचं आहे सर, बायफर्केशन करायचं आहे सगळ्या इनवॉइसचं. इनवर्ट सप्लायचे जे इनवॉइस आहेत ते इनवर्ट सप्लाय कशाकरता वापरलं गेलं, टॅक्सेबल सप्लाय करण्याकरता, एकदम सप्लाय करण्याकरता, नॉन बिझनेस पर्पज का एक्सपोर्ट करण्याकरता. आणि त्या बेसिसवरती रूल जे आहेत ते कन्स्ट्रक्ट केले गेले. 42-43 सांगू का थांबू? थोडं सांगतो मी. मग आता याच्यामध्ये मी सगळे इन्व्हॉइसेस गोळा केले, त्याची व्हॅल्यू धरून झाला जी काय मी सोपं पडा म्हणून 100 घेतली. जो काय आकडा येईल किंवा लाखामध्ये येईल तर लाखामध्ये येईल, 2,43,359 काही आकडा येईल तो आला. तेवढ्या इन्व्हॉइसेसमधनं मी जेव्हा बायफर्केशन करतो त्यावेळेस मी काय बघीन की पर्सनल यूजला काय वापरलं गेलं आहे का. T1 10 वापरला गेला पर्सनल यूजला. ओके. T2 एक्झाम्स आपल्याला 10 वापरले गेले. हे क्लिअर आहे की हा इन्व्हॉइसमधनं जे काय प्रोडक्शन झालं ते एकदम सप्लाय झालेलं आहे. किती व्हॅल्यू आहे 10. तिसरं हा फूड बेवरेज घेतले किती रुपयाचे 5. T3 आता या 10चा ITC मिळेल की नाही मिळणार. पर्सनल यूज एक्झाम सप्लाय हा ITC नाही मिळणार, हा पण नाही मिळणार. म्हणजे 75चा ITC मिळणार आहे. ह्या स्टेपला काय वाटतं आपल्याला 75चं काय करायचं. आता ह्या 75 मधलं टॅक्सेबल आणि जिरोडेड सप्लाय करता अदर दॅन एक्झाम म्हणजे टॅक्सेबल आणि इन्क्लुडिंग झिरो रेटेड म्हणजे यातना यूज फॉर टॅक्सेबल आणि झिरो रेटेड किती वापरले 55. ह्या 55चा ITC मिळेल. येस मिळणार आहे. म्हणजे 100 मधला 55चा ITC मिळणारच आहे, इलिजिबल आहेच. आता ह्यातना 55 वजा केले तर 20 असा ITC आहे जो वापरला गेलाय एक्झाम आणि टॅक्सेबल किंवा टॅक्सेबल आणि अदर दॅन टॅक्सेबलसाठी वापरला गेलाय. तो किती आहे, तो 20 आहे. म्हणजे हे कॉमन क्रेडिट आहे. या कॉमन मधला काही क्रेडिट रिव्हर्स होईल, काही मिळेल. जेवढं आपल्याला इलिजिबल असेल तेवढं 55 मध्ये ऍड होईल. 55 तर मिळणारच आहे आणि 25 रिस्ट्रिक्ट झालेले आहे. आता या 20 मधलं किती मिळणार, या 20 मधलं किती मिळणार याकरता तुम्हाला डेटा लागेल. टॅक्सेबल सप्लाय किती आहे आणि एकदम सप्लाय किती आहे. त्या महिन्याचा जो सप्लाय झाला आहे त्या कंपनीचा त्याचा तुम्हाला डेटा लागेल. आता जर का तुम्हाला तो डेटा मिळाला तर काय करा, 1000ला 20 कॉमन ITC आहे तर 400ला किती, 400 काय एक्झाम सप्लाय. हा फॉर्म्युला येईल. मग त्याप्रमाणे 8 काय होईल, रिस्ट्रिक्ट होईल एक्झाम सप्लाय. एक्झाम सप्लायला किती ॲट्रिब्यूट होईल याचा फॉर्म्युला आहे. जिथे समजा 400 एक्झाम सप्लाय, 1000 काय एकंदरीत ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे. ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय ड्युरिंग द टॅक्स पिरियड आणि टोटल टर्नओव्हर इन द स्टेट किती आहे हे काढा. आलं लक्षात. मी तिथे वेळ काय काढला, एक्झाम सप्लाय कसा काढायचा, कारण की इथे लागतो एक्झाम सप्लाय आणि म्हणून त्याला तिकडे सेक्शन दिलं आहे की तुम्ही कसा कॅल्क्युलेट करा एक्झाम सप्लाय. म्हणजे जे काय विकलं मी ते विकून जे पैसे आलेत त्यातला टॅक्सेबल सप्लायची व्हॅल्यू किती, जे पैसे आलेत तो काय झाला टोटल टर्नओव्हर. मग त्या टर्नओव्हरमधला टॅक्सेबल टर्नओव्हर किती आणि एक्झाम किती. हे झालं. ही व्हॅल्यू आली. 20 मध्ये 8 गेले प्लस कंपल्सरी या 20च्या 5% व्हॅल्यू नॉन बिझनेस पर्पज म्हणून समजली जाईल, मानली जाईल. 5% 20च्या 5% 1 9 रिस्ट्रिक्ट केलं. म्हणजे
तुम्हाला इथे 55 पहिले मिळणार होते, प्लस या 20 मध्ये 9 रिस्ट्रिक्ट झाले म्हणजे 11 मिळणार, 66 रुपये ITC मिळणार. हे दर महिन्याला करायचं हे कॅल्क्युलेशन. आणि 3B दर महिन्याला आहे, हे दर महिन्याला होणार. कंपल्सरी फॉर्म्युला दिलाय. हां बस दिलंय त्यामध्ये. हेच जे बिल्डर आहेत रिअल इस्टेट सेक्टर त्यांना पण हे अवेलेबल आहे. 42-43. जर ते कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधतात, 50% कमर्शियल आहे, 50% रेसिडेन्शियल आहे, तर त्यांना रेसिडेन्शियलचा ITC मिळत नाही, कमर्शियलचा मिळतो. मग त्याप्रमाणे तिकडे तुम्हाला तो रूल त्याप्रमाणे स्क्वेअर फूटमध्ये जे काय त्यांनी दिलं आहे त्याप्रमाणे ते दाखवतील बघ किती बांधकाम त्यांनी केलं. इथे आपण काय बघतो व्हॅल्यू काढतो, तिकडे त्यांनी ज्या प्रकारे प्रिस्क्राईब केलं आहे तुम्हाला त्या प्रकारे बघायला लागेल. हा रूल जर काढला तर तुम्हाला 3B पूर्ण काढला. 38 रूल सोपा आहे, पण 42-43 जर कमर्शियल कॉम्प्लेक्स बनवतो एखादा बिल्डर किंवा त्याचं रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स नाही आहे, 15% पर्यंत शॉप असतील ना तर मग ते ITC पूर्ण रिस्ट्रिक्ट होतं. 15%हून जास्त जर त्यांनी शॉप बांधले एकंदरीत जागेमध्ये तर मग त्याचा ITC मिळतो आणि त्याचा रेट पण मग बदलतो रिअल इस्टेट सेक्टरमध्ये. त्यामुळे बिल्डिंगच्या खाली गाळे बनवतात पण ते 15% असतील तर मग ते कॉम्प्लेक्स काय झालं, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स झालं. मग त्याला 1%, 5% EC लागतो, त्याला ITC मिळत नाही. पण जर 30% कमर्शियल आहे, 15%हून जास्त कमर्शियल आहे तर मग त्याला अपॉर्च्युनिटी करायला लागतं ITCचं. मग तिकडे हाच रूल लागेल 42-43. आणि एक्झाम्स अप्लाय काढण्यासाठी जे काय सांगितलं करायला ते केल्याशिवाय टर्नओव्हर काढणं आणि एक्झाम्स अप्लाय काढणं हेच याच्यामधलं चॅलेंज आहे. ते काढलं तर पुढे काय काम सोपं आहे. पुढे हेच करा की एकूण ITC किती आहे जो आलाय, टूबीतनं आलाय, ऑटोमोबाईल झालाय, यातला किती ITC रिस्ट्रिक्ट करायचा आहे, एक्झाम्स आपल्याला किती आहे. आता बिल्डरला रिस्ट्रिक्ट केलं आहे 1%, 5% जे काय वापरलं आहे ते रिस्ट्रिक्ट केलं आहे, तो रिवाइज करत ते 17-5 रिस्ट्रिक्ट आहे, तसं ते बिल्डर प्रमोटरला ITC रिस्ट्रिक्ट केलं आहे, तो त्याचा रिवाइज होईल. मग तिकडे वर्डिंगमध्ये त्या प्रकारे दिलं आहे की ते रिवाइज होईल आणि बाकी जी अमाऊंट येईल त्यातला किती रिवाइज होईल, किती अवेल करता येईल हे आहे. जर तुम्हाला तसा रूल आलं तर तुम्हाला हा रूल प्रॉपर करून घेणं गरजेचं आहे. डिफिकल्ट पार्ट हाच आहे याच्यामधला की हे कसं कॅल्क्युलेट करायचं. बाकी सगळं तर थिओरिटिकल आहे, हे असं आहे, पण हे तुम्हाला ॲक्च्युली कॅल्क्युलेट करावं लागतं. त्या व्हॅल्यू मिळवायला लागतात, ते इन्व्हॉइसेस मिळवायला लागतात आणि त्यातनं मग आउटवर्ड सप्लाय, इनवर्ड सप्लाय हे सगळं लक्षात घेऊन हे सगळं गणित मांडायला लागतं. एकदा मी फॉर्मॅट बनवला असा तर मला सोपं जातं की बाबा एकूण ITC किती आला, 100 आला, मग त्यातला किती ITC पर्सनल यूजचा आहे, किती एक्झाम सप्लायचा आहे. हे नसेल तर मी नाही टाकणार, ब्लॉकमध्ये नाही तर मी नाही टाकणार, एक्झाम सप्लाय नाही तर नाही टाकणार. पण खाली जे दिलं इकडे की 5% ही अमाऊंट कॅल्क्युलेट करा कॉमन एजवरती, ही कॅल्क्युलेट करायला लागतं. एकूण ITC 1000ला किती आहे, 20, 400ला किती, हा एकच व्हॅल्यू आहे. एवढा काय होईल ITC रिस्ट्रिक्ट होईल. हा रूल 42 आहे. ओके, परत मी रिवाइज करेन पुढच्या क्लासला. थांबूया.